नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. येत्या 9 मार्च 2025 रोजी नालसातर्फे आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी जे मान्यवर आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम या ठिकाणी पुणे जिल्हा न्यायाधीश सहन्यायाधीश माननीय कचरे साहेब यांचं मी सासोड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय बिलाल साहेब, सासोड बारचे अध्यक्ष माननीय बारंबे साहेब, तत्पूर्वी DJ1 जिल्हा न्यायाधीश माननीय वाघमारे साहेब यांचं मी अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करायचे. यानंतर पुणे जिल्हा न्यायाधीश माननीय कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सासोड बार असोसिएशनच्या वतीनं मी सासोड बारचे अध्यक्ष माननीय अविनाश बारंबे यांना विनंती करतो त्यांनी कचरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर पुणे जिल्हा विधी सेवाचे प्रमुख माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत अध्यक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसंच व्यासपीठावरील सासोड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय बिलाल साहेब, सहन्यायाधीश बरड साहेब, त्याचप्रमाणे सहन्यायाधीश माननीय देशमुख मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. आपण स्थानापन्न व्हायचे. या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी बरेचसे लोकांना नालसा म्हणजे काय हे माहीत नाही आहे. याबाबत मार्गदर्शन करण्याकरता आणि या कार्यक्रमाकरता उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील मान्यवर सर्व ऑफिसर या ठिकाणी आहेत. तसेच आपले पुरंदर तालुक्याचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. BDO या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सासोड पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन यांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख माननीय गौड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे ऑफिसर्स, जेजुरी नगरपालिकेचे ऑफिसर्स, आमचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खात्यातील शासकीय अधिकारी, त्यांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दौंड बारचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रशांतजी गिरमकर, त्याचप्रमाणे भोर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांगारे, त्याचप्रमाणे इंदापूर बारचे अध्यक्ष, बारामती बारचे अध्यक्ष, वेगवेगळ्या बार असोसिएशनचे पुणे जिल्ह्यातल्या या ठिकाणी सर्व अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी यानंतर मी आपल्या बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट बारंबे साहेब यांना विनंती करतो की थोडक्यात या ठिकाणी प्रस्तावित करायचं आहे. जमलेल्या सगळ्या उपस्थितांचं स्वागत. 9 मार्च 2025 या दिवशी नालसातर्फे मेगा लीगल कॅम्प आयोजित केलेला आणि त्या संपूर्ण लीगल कॅम्पची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आमचे पुणे जिल्हा न्यायाधीश वाघमारे साहेब, कचरे साहेब, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पाटील मॅडम, आमच्या न्यायालयाचे जजेस बिलाल साहेब,
देशमुख मॅडम, भरड साहेब, न्यायालयातले सिनियर वकील, या ठिकाणी चॅनलचेही काही प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यामध्ये TV9, ABP माझा, मराठी मायबोली, लोकमत, तसेच निलेश जगताप या ठिकाणी यांचं महाराष्ट्र वार्ता, हे चावडी न्यूज, हे या सगळे या ठिकाणी हजर आहेत. सकाळचे वार्ताहर, पुढारीचे वार्ताहर या ठिकाणी हजर आहेत. त्यानंतर इथे स्थानिक चॅनल जे आहे पुरंदर न्यूज चॅनल, त्याचेही या ठिकाणी प्रतिनिधी हजर आहेत. या सर्व प्रतिनिधींचं तहसीलदार साहेब, भूमी अभिलेख कार्यालयातील मॅडम आणि त्यामध्ये तर पोलीस इन्स्पेक्टर, जेजुरी पोलीस स्टेशन, सासवड पोलीस स्टेशन, त्यानंतर पंचायत समितीचे सर्व अधिकारी, भोर बारचे अध्यक्ष, दौंड बारचे अध्यक्ष आणि आमच्या न्यायालयातील सिनियर वकील झेंडे साहेब, बोत्रे दादा, खाडे साहेब आणि सर्व जमलेले हे वकील मित्र, यानंतर इथे आमचे प्रभातचे प्रतिनिधी हजर आहेत, चौणकर साहेब, या सर्वांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण म्हणजे नालसातर्फे मेगा लिगल काम होतो आहे, तो आपण वाघेरे कॉलेजच्या ग्राउंडवर घेतो आहे. तर नालसाचा कार्यक्रम काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत, त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नक्की कार्य काय काय करायचं आहे, कशा कशा पद्धतीने करायचं आहे, याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. कारण पहिल्यांदाच आपल्याकडे हा कार्यक्रम होतो आहे. तर या कार्यक्रमाची सविस्तर माहिती हे DJ1, DJ2, नालसाच्या सेक्रेटरी, पुणे जिल्हा विधी न्याय समितीच्या सेक्रेटरी हे आपल्याला सविस्तरपणे देतील. ही पत्रकार परिषद आहे, त्यामुळे त्यांना जर काही जजेस लोकांना, पत्रकारांना, चॅनलवाल्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनीच प्रश्न विचारायचे आहेत त्यामध्ये. आणि आपण सर्व प्रश्न विचारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही न्यायाधीशांची पत्रकार परिषद आहे, त्यामुळे न्यायाधीशांना प्रश्न विचारताना प्रत्येकाने एकावेळी एकाने प्रश्न विचारावे. न्यायालयाची शिस्त आणि न्यायालयाचे नियम पाळूनच ही पत्रकार परिषद संपन्न होईल असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व उपस्थितांचं सासवड बार असोसिएशनच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद. हॅलो, धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे याच्याबद्दल माहिती सांगतायत पुणे जिल्हा विधी सेवेच्या प्रमुख न्यायाधीश माननीय सोनल पाटील मॅडम यांनी या ठिकाणी आपलं माईक द्या. आज इथे ज्या काही प्रोग्रामच्या संबंधित जमलेलो आहोत तर सर्वप्रथम नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणजे ज्याला आपण नालसा असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, तर व्हॉट इज नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी. तर जे काही असे रंजले गांजलेले असतात किंवा ज्यांच्याकडे अपुरं इन्कम आहे किंवा असे जे लोक असतात गरीब किंवा ज्यांच्याकडे कोणीच नाही की त्यांचा सांभाळ करू शकतं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या सेवा सुविधा पुरवू शकतं, तर अशा सर्व लोकांना मदतीचा हात देण्यासाठी म्हणून आपल्याकडे ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, त्याच्यानंतर नालसाने काही स्कीम्स केलेल्या आहेत आणि अशा सर्व स्कीम्सचा लाभ लिगल एडद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं हेच उद्दिष्ट नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीचं असतं. तर नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ही जी राष्ट्रीय प्राधिकरण आहे याचं हे फॉर्म केलेलं आहे, हे पेरेंट बॉडी आहे आणि गव्हर्नमेंटनी फॉर्म केलेलं आहे. याला फंड्स जे काही पुरवले जातात किंवा याची जी काही प्रक्रिया आहे ही सगळी गव्हर्नमेंटद्वारे केली जाते. पण सुप्रीम कोर्टाच्या अंडर नालसा येतं आणि मग ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत किंवा जे काही फंक्शन्स आहेत त्याचे अथॉरिटीज आहेत हे सगळे सुप्रीम कोर्टाच्या अंडर त्याला आपण गव्हर्न केलं जातं. मग नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ही एक पेरेंट बॉडी आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर जे ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अशा ऑर्गनायझेशन्स आहेत त्या सगळ्या त्या नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीच्या अंडर येतात. मग आता ह्या कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत, तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक स्तरानुसार तशा ऑर्गनायझेशन्स बनवलेल्या आहेत. म्हणजे स्टेट लेवलला आपण पाहिलं तर महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी काम करत असते, प्रत्येक स्टेटमध्ये ती असते.
त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे आणि तालुका लेवलला तालुका लिगल सर्व्हिसेस कमिटी आहे आणि सुप्रीम कोर्ट लेवलला सुप्रीम कोर्ट लिगल सर्व्हिसेस कमिटी आहे. तर सुप्रीम कोर्टापासून ते तालुका लेवलपर्यंत असे जे काही लोक आहेत आणि ज्यांच्या कोर्टात केसेस मेनली चालू असतात आणि त्यांना म्हणजे त्यांच्याकडे अपुरा इन्कम आहे किंवा इन्कमचे कोणतेही रिसोर्सेस नाही आहेत, गरीब आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कोर्टात आपली बाजू मांडता येत नाही, आपली केस दाखल करता येत नाही किंवा आपली केस डिफेंड करता येत नाही. जसे ॲक्यूज आहेत, एखादा ॲक्यूज जर जेलमध्ये असेल आणि त्याच्याकडे फॅमिलीमध्ये कोणीच नसेल त्याचा सांभाळ करणारा आणि पैसे नसतील त्याच्याकडे आणि त्याची केस जर चालली आणि त्याला जर कुठल्या लॉयरनी रिप्रेझेंट केलं नाही तर मग त्या केसचा निकाल त्याच्या विरोधात जाऊ शकतो आणि त्याची शाश्वती जास्त असू शकते. आणि आपलं नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल आहे, कॉन्स्टिट्यूशनने जे घालून दिलेलं आहे नॅचरल लॉ आणि नॅचरल जस्टिस, याच्यामध्ये हे काय सांगतं तर प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाला आपला अधिकार आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि जर त्याला तो अधिकार दिला गेला, त्याची बाजू रीतसरपणे कोर्टात मांडली गेली तर मग तो जो डिसिजन होईल, कोर्ट जो काही डिसिजन देईल तर तो न्याय झाला असं आपल्याला मानता येऊ शकतं. आणि असा हा न्याय वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीची संकल्पना आहे आणि त्याच्यातूनच नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी निर्माण झाली. आणि मग फक्त नॅशनल लेवलची असून संस्था ती नेशन वाईड जर पसरली नाही आणि त्याचं काम जर खालच्या लेवलपर्यंत झालं नाही तर त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्याच्यामुळे तालुका लिगल सर्व्हिसेस कमिटीपर्यंत म्हणजे प्रत्येक गावागावापर्यंत वंचित घटकापर्यंत आपल्याला पोहोचता यावं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ खऱ्या अर्थाने देता यावा आणि म्हणून ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स ह्या काम करत असतात वेगवेगळ्या स्तरावरती. आता लिगल एड प्रोव्हाइड करणं हे बेसिक काम आपलं आहे. आपण म्हणाल की कलेक्टर आहेत, इतर शासकीय यंत्रणा आहेत, त्यासुद्धा गव्हर्नमेंट स्कीम्स राबवण्याचं काम करत असतात. मग डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत यांनी त्याच्यामध्ये इंटरफिअर करण्याची का गरज आहे किंवा त्यांचं काय काम असू शकतं. आणि मी ॲज अ जज माझं काम जे काही आहे ते न्याय देण्याचं असताना सुद्धा इथे सेक्रेटरी म्हणून जेव्हा स्तरावरती इथे ज्युडिशियल ऑफिसर्स काम करत असतात तर त्यांची गरज का भासू शकते. तर जेव्हा आपण पाहतो की बऱ्याच वेळेला असे जे वंचित घटक असतात, गरीब लोक असतात, हे कुठल्याही पब्लिक ऑफिसमध्ये जातात तेव्हा आपण पाहतो की त्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात आणि त्यांची कामं जितक्या फास्ट एखादा इकॉनॉमिकली साऊंड व्यक्तीचं काम होतं तेवढ्या फास्ट त्या व्यक्तीचं काम होत नाही आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, वेगवेगळ्या घटकांना फेस करावं लागतं आणि मग त्याच्याकडे केवळ पैसे नाही आहेत म्हणून तो कुठल्याही अशा स्कीमचा किंवा कुठल्या गोष्टीचा लाभ घेऊ शकत नाही. आणि म्हणून मग जर अशा कुठल्या गोष्टींमध्ये जे काही काम जे व्हायला पाहिजे गव्हर्नमेंटकडून किंवा ज्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे ते जर होत नसेल तर मग ते काम त्यांना करून देण्यासाठी म्हणून आपण या सगळ्या अथॉरिटीजची मदत आपल्याला भासत असते. मग जेव्हा कोर्टाचा इंटरफिअरन्स आणि सर्वसामान्यांनाही हे माहिती आहे की कोर्ट जेव्हा एखादी नोटीस एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला किंवा कोणत्याही ऑफिसर्सना पाठवत असते त्याची व्हॅलिडिटी बघून लिगॅलिटी बघून ती नोटीस पाठवलेली असते तेव्हा ते काम जास्त चांगल्या पद्धतीने आणि जास्त लवकर तात्काळ पद्धतीने होत असतं. मग अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी असेल किंवा तालुका लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे तर यांच्यावर काय रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीद्वारे देण्यात आलेली आहे की ह्या ज्या काही स्कीम्स आहेत, मग नालसाने पण काही स्कीम्स आपल्या स्वतंत्र निर्माण केलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या ऑलरेडी बऱ्याच घटकांवरती काम करणाऱ्या स्कीम्स आहेत. तर ह्या सगळ्या स्कीम्स वंचित घटकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांच्याकडून ते फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत, त्यांना त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याला सुद्धा मदत करायची आहे आणि मग हे सगळं करून गव्हर्नमेंट अथॉरिटीजपर्यंत ते पोहोचवायचं आहे जेणेकरून की त्या जे वंचित घटक आहेत त्यांना आपल्याला लाभ जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि तातडीने वेळेवर त्यांच्यापर्यंत तो लाभ आपल्याला पोहोचवावा लागेल किंवा पोहोचवता येईल. तर ही सगळी मशिनरी अशा पद्धतीने काम करत असते. याच्यामध्ये काही जे घटक आहेत जसं की सेक्शन 12 ऑफ द लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट म्हणजे पूर्ण ह्याचं जे कामकाज चालणार आहे त्याच्यासाठी वेगळा लॉ आहे, लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट आहेत, रूल्स काही निर्माण केले गेलेले आहेत. त्याच्यातला बेसिक एक रूल आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, तो मी सांगते. सेक्शन 12 सांगतो की कोणत्या घटकांना आपण फ्री सर्व्हिसेस अवेलेबल करून देऊ शकतो. आता आपण ह्या जे काही सिस्टीम नालसाद्वारे निर्माण केल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व्हिसेस देत असताना त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत.
आपल्याला बऱ्याचदा माहिती असतं की कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये आपण गेलो किंवा कुठेही गेलो तर तिथं रीतसर त्यांच्या ज्या काही फीज असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्या पे केल्याशिवाय आपल्याला कोणतीही सुविधा मिळत नाही. पण ह्या ज्या काही ऑर्गनायझेशन नालसाद्वारे करण्यात आलेल्या आहेत तर या सगळ्या सरकारी ज्या यंत्रणा आहेत यांच्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस मिळणार आहे. मग फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस कोणाला मिळणार आहेत तर एक जर असेल ट्रान्सजेंडर्स असतील, त्याच्यानंतर वुमेन्स आहेत, वुमेनना तालुका कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत, मग ती स्वतः न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टाची जज असेल किंवा ऑफिसर असेल किंवा कुठलाही तिचा इन्कम सोर्स कितीही जास्त असला तरी सुद्धा तिला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस मिळू शकतात. ट्रान्सजेंडर्सना मिळतात, त्याचबरोबर SC कॅटेगरीमधले जे लोक आहेत त्यांना सुद्धा फ्री सर्व्हिसेस मिळतात. त्याच्यानंतर वुमेन्स आहेत यांना फ्री सर्व्हिसेस मिळतात, फिजिकल डिसेबल लोकांना मिळतात. तर अशा प्रकारे ही कॅटेगरी सेक्शन 12 मध्ये दिलेली आहे. आणि यातले ज्या कॅटेगरीमधले लोक आहेत त्यांना फ्री सर्व्हिसेसमध्ये तर काय मिळेल तुम्हाला फ्रीमध्ये, तर एक तर आपण बघतो की एखाद्या लॉयरकडे आपण जस्ट एक ॲडव्हाइस विचारण्यासाठी गेलो तर आपल्याला 50-60 हजार रुपये फी आकारण्यात येते. पण ॲडव्हाइस आपल्याला फ्रीमध्ये दिला जातो DLSA कडून किंवा या तत्सम ऑर्गनायझेशन्सकडून. आणि त्याचबरोबर तुम्हाला पूर्णपणे तुमचा कोर्टातला ड्राफ्टिंगचा जो काही खर्च आहे आणि इतर खर्च आहे तो सुद्धा सगळा फ्रीमध्ये दिला जातो. तर अशा पद्धतीने ज्या काही सेक्शन 12च्या कॅटेगरीमध्ये लोक येतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये प्रिझनर पण येतात, त्यांना आपण देत असतो. तर हा सगळ्या लीगल एड आणि नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या लीगल अथॉरिटीज अशा पद्धतीचे हे काम करत असतात. आणि समाजातल्या सर्व घटकांना एकत्र घेऊन त्यांच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम्स घेणं, त्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना कशा पद्धतीने लाभ चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, तर हाच एक उद्देश असतो DLSAचा काम करण्यापाठीमागचा. मग ते कोर्टातलं लिटिगेशन असेल, मग त्याच्यामध्ये प्री लिटिगेशन म्हणजे केस दाखल करण्यापूर्वी समुपदेशनच्या काउन्सिलिंगच्या फॅसिलिटीज पण आपल्यामार्फत दिल्या जातात. एखादा वाद निर्माण झाला तर मीडिएशनच्या फॅसिलिटीज सुद्धा आपल्याला दिल्या जातात. तर अशा पद्धतीने अनुषंगिक सगळ्याच ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या कोर्टामार्फत दिल्या जातात, म्हणजे डिस्ट्रिक्ट लीगल कोर्टाच्या DLSA मार्फत दिल्या जातात. तर आपण हा जो कॅम्प घेणार आहोत आता, हा मेगा लीगल एड कॅम्प आहे. हा नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीने त्यांच्या तत्वामध्ये घालून दिलेला आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टने हा कॅम्प घ्यायचा आहे. तर ह्या कॅम्पमध्ये काय काय असेल आणि आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत तसेच नालशाच्या ज्या स्कीम्स आहेत तर ह्या स्कीम्स ज्या ज्या वंचित घटकांना लागू आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत त्या स्कीम्स. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर जाऊन वेगवेगळे अवेअरनेस कॅम्प्स घ्यावे लागतील. जिथं ते वंचित घटक आपल्याला लाभू शकतील तिथे जाऊन ते कॅम्प्स घेऊन त्यांना अवेअर करावं लागेल. त्याच्यानंतर त्या स्कीमचा लाभ घेण्यासाठी काय अनुषंगिक डॉक्युमेंट्स त्यांना लागणार आहेत त्याची माहिती द्यावी लागेल. त्याच्यानंतर त्यांच्याकडून तो फॉलोअप घेऊन ते सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट करून घ्यावे लागतील. आणि मग हे सगळे डॉक्युमेंट्स आणि हे सगळे त्यांचे जे अर्ज आहेत ते आपण गव्हर्नमेंट अथॉरिटीजना प्रोव्हाइड करणार आणि मग गव्हर्नमेंट अथॉरिटी ते सँक्शन करणार लिगली व्हॅलिडली त्यांचा अर्ज जर बसत असेल तर, आणि मग त्याचा लाभ आपण त्यांना मिळवून देणार. तर असे अवेअरनेस कॅम्प्स आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो. पण आपण 9 मार्चला जो हा काही कॅम्प मेगा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे हा सासवडमध्ये होणार आहे. आणि त्याच्यामध्ये 5 तालुक्यातले जे काही असे लाभार्थी असणार आहेत अशा सगळ्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याचा लाभ आपल्याला देण्यात येणार आहे. आणि याच्याबद्दलच त्यांना अवेअर करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सगळं आपल्याला करायचं आहे. तर याच्यामध्ये कुठले घटक असू शकतात तर लेबर जे असतात, लेबर्ससाठीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, डिसेबल पर्सन्ससाठीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, चिल्ड्रन रिलेटेड इश्यूज जे असतात, चिल्ड्रनसाठी आपल्याकडे निवास योजना असतात आणि वेगवेगळ्या त्यांच्या फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात तर त्यांच्यासाठीचे असतात. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर्स आहेत, प्रिझनर्स आहेत, SC/STचे लोक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, बेगर्स किंवा होमलेस आपल्याला बऱ्याचदा रस्त्यावरून जाताना बरेच असे फिरताना दिसत असतात. रोड सेफ्टी आणि ॲक्सिडेंटच्या रूल्सनुसार जे काही आपण मदत प्रोव्हाइड करू शकतो तर त्याच्या संबंधित असू शकतात. विक्टिम्स ऑफ डिझास्टर्स आपण बघतो की जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा वेगवेगळे घरं अशी वाहून गेलेली असतात तर अशा लोकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात. तर अशा सगळ्या लोकांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायची आहे. विक्टिम्स ऑफ ट्रॅफिकिंग असतील त्यांना सुद्धा आपल्याला मदत करायची आहे. तर असे सगळे जे घटक आहेत की ज्यांना कुठेतरी मदतीच्या हाताची आवश्यकता असते तर अशा सगळ्या लोकांना आपल्याला या मेगा लीगल एड कॅम्पनुसार मदत करायची आहे.
तर त्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना सगळा लाभ त्यांचा समजून देणं, अवेअर करणं आणि त्याच्यानंतर त्या दिवशी त्यांना ॲक्च्युअलमध्ये तो लाभ त्यांना मिळवून देणं. तर हे सगळं आपल्याला मेगा लीगल एड कॅम्पमध्ये करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला रीच आउट करून जास्तीत जास्त लोकांना याचा कसा फायदा देता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण 9 मार्च 2025 रोजी सासवड येथे वागिरे कॉलेजच्या पटांगणामध्ये आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे. तर माझं आपल्या सगळ्यांना निवेदन असेल की आपण सर्वांनी या कॅम्पमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवावा आणि आपली आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तीही निभवावी. तसंच लोकांना कसा लाभ देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील राहू शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. थँक्यू. नमस्कार. आत्ताच आपल्याला मॅडमनी सर्व सविस्तर माहिती दिली. नालसा म्हणजे काय, मालसा म्हणजे जे काही आता आपण ॲक्ट होणार आहोत, नालसा असो, मालसा असो किंवा डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस असो, तालुका लिगल सर्व्हिसेस कमिटी असो, हे सर्व जे काय आहे हे संविधानाने जे लिहून दिलेलं आहे, संविधानामध्ये जे कोट केलेलं आहे त्यानुसार चालतं. हे आपल्या संविधानाचं एक तत्त्व आहे की कोणताही व्यक्ती तो गरीब आहे किंवा काय आहे तो न्यायापासून वंचित होता कामा नये. आणि त्याला समोर ठेवून, त्या आर्टिकलला समोर ठेवून ह्या सर्व संस्था स्थापित झालेल्या आहेत. बऱ्याच वेळा काय असतं की बऱ्याच आपल्या शासनाच्या सुविधा असतात किंवा स्कीम्स असतात, परंतु त्या स्कीम्स ज्या लोकांसाठी आहेत त्या लोकांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही. तर त्या आपल्याला स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण करायचं आहे. आणि त्यासाठी नालसानं सर्व जिल्ह्यांना तसे डायरेक्शन्स दिलेले आहेत. तसंच आपल्या पुणे जिल्ह्याला डायरेक्शन्स दिलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आमची मीटिंग झाली त्यात कलेक्टर साहेब होते, सगळे होते अधिकारी, त्यावेळेला सासवड हे ठिकाण ठरवण्यात आलं. आणि सासवडमध्ये ही जे कार्यक्रम आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे. तर 9 मार्चला जो कार्यक्रम होणार आहे त्याचं थोडक्यात स्वरूप असं असेल की आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की एखादा मोठा कार्यक्रम असेल तर अंडर वन रूफ सर्व माहिती मिळली जाते. जिथं स्टॉल्स लावले जातात त्या प्रत्येक स्टॉलमध्ये त्या विभागाचं काय माहिती असेल, त्यांचे फॉर्म्स काय असतील ते भरून घेतले जातात. आणि तशी माहिती आपल्याला आपले जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना ते माहिती आहे की त्यांच्या स्तरावर जे कार्यक्रम होतात त्याच पद्धतीने हा कार्यक्रम आहे. सुरुवातीला आपलं ते इनॉग्रल होईल. त्यासाठी एक म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या सासवडचं खरंच भाग्य आहे की त्यावेळेला आपल्याला उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश 3 न्यायाधीश आपले गार्डियन जजेस आहेत ते इथं येतील. कदाचित चीफ जस्टिसनाही आपण इन्व्हाइट करत आहोत. जर मिळालं तर आपल्याला सासवडमध्ये ते येऊ शकतात. त्यामुळं त्या दिवशी जो कार्यक्रम करायचा आहे, आपल्याला जे अरेंज करायचं आहे त्यासाठी ॲक्च्युली आता आपण ॲक्टिव्ह मोडमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची म्हणजे आपले वकील बंधू असू देत किंवा इथले शासकीय अधिकारी असतील, ह्या सर्वांची आम्हाला मदत लागणार आहे. त्या सर्वांनी जर मदत केली तर हा सर्व यशस्वी कार्यक्रम होऊ शकतो. तर त्या दृष्टीनं आज आम्ही इथं जे आपल्याला विनंती करायला आलो की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. प्रत्येकाने आपापल्या पार्टवरचे जबाबदाऱ्या पार पाडायचं आहे. इथं आलो त्याच वेळेला मला जाणवलं की ज्या वेळेला आमच्या साहेबांनी किंवा या अध्यक्षांनी इथं मीटिंग अरेंज केली की ज्यांच्यासाठी आपण काम करणार आहे त्याच पद्धतीने आपण इथं मीटिंग अरेंज केलेली आहे. आपण AC मध्ये बसून काही हे करत नाही आहे. ज्या गरिबांसाठी आपण काम करायचं आहे त्याच पद्धतीने आज आपण ही मीटिंग करतोय. तर माझी शासकीय अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की आपण सासवडमध्ये काम करत आहात तर ह्या लेवलला काम करत असताना इथं आपल्यावर फार मोठी जबाबदारी येणार आहे. तर आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. त्याच पद्धतीनं आपल्या बारचा सहकार्य अपेक्षित आहे आणि ते मला मिळेल याची खात्री वाटते. तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी करूया अशी मी आपल्याला विनंती करतो आणि अपेक्षा ठेवतो आपल्याकडून होईल. आपण म्हणजे आपल्या शंका असतील या कार्यक्रमाविषयी तर आपण काही विचारू शकतो. त्याच्यामध्ये नावनोंदणी अगोदर सर्वसामान्य नागरिकाला जर लाभ घ्यायचा असेल तर नावनोंदणी करणं आवश्यक आहे. आधी नावनोंदणी करायची काही गरज नाही. त्यात
त्या दिवशी तिथं आलं तर आमचे जे ज्या खात्याचं ते असेल संबंधित तिथं स्टॉल असतील आपले, थोडक्यात एक 70-80 स्टॉल असतील वेगवेगळ्या विभागाचे. तर त्या इथं आपले लोक बसलेले असतील, त्यामध्ये आपले वकील साहेब असतील, त्या डिपार्टमेंटचे संबंधित लोक असतील, त्यासाठी आवश्यक असणारे काही ज्या गरजा आहेत, समजा फॉर्म भरावून द्यावा लागतो त्या एखादी स्कीममध्ये एखादी योजना असेल आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासाठी काही एखादं फॉर्म भरून द्यायचा आहे, कंप्लायन्स असेल तर त्यावेळेला तिथं जर होत असेल तिथंच करून घेतला जाईल, होत नसेल तर त्याला सर्व माहिती तिथं दिली जाईल स्पॉटवरती. आपण जेव्हा अवेअरनेस कॅम्प घेणार आहे तेव्हा जरी त्यांच्याकडून नावं घेतली आणि त्यांना डॉक्युमेंट्स सांगितले आणि तोपर्यंत जर त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर मेगा लीगल एड कॅम्प दिवशी त्यांना लाभ ॲक्च्युअलमध्ये देऊया. जर समजा त्या दिवशी नवीन आलेला एखादा व्यक्ती असेल आणि त्याला तिथेच माहिती मिळाली सगळ्या गोष्टींची तर त्याचा लाभ त्याला नंतर प्रोसेस पूर्ण करून दिला जाईल आणि ती प्रक्रिया पुढे पण चालू राहील. म्हणजे ज्यांची नाव नोंदणी त्या दिवशीपर्यंत कंप्लीट असेल, म्हणजे त्या दिवशी सुद्धा झालेली असेल तर त्यांना पुढेपर्यंत कंप्लीट लाभ देण्याची जे काही कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी आहे ती डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीची आहे. त्याची निवड कशी करण्यात येणार आहे म्हणजे आणि किती लिमिटेशन असणार आहे तालुक्यामध्ये? लिमिटेशन असं काही नाही आहे आणि जे प्रत्येक जण म्हणजे ह्यातनं अनेक जण नाव नोंदवू शकतात की मला. हो, आता मी तेच सांगते तुम्हाला. जसं मी फॉर एक्झाम्पल एका स्कीमचं सांगते, मनोधैर्य स्कीम आहे आपल्याकडे. मनोधैर्य स्कीममध्ये काय केलं जातं तर हॅरेसमेंटमधल्या ज्या काही लेडीज असतात किंवा ॲसिड अटॅकमधल्या ज्या लेडीज आहेत तर अशा व्यक्तींना 10 लाखापर्यंतची हेल्प प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंतची हेल्प दिली जाते. तर या कॅटेगरीमध्ये आता कोण येणार आहे? ज्यांच्या विरुद्ध अशा प्रकारच्या केसेस झालेल्या आहेत त्याच व्हिक्टीम म्हणून येऊ शकतील आणि त्याच फक्त त्याच्यामध्ये एलिजिबल आहेत आणि त्या अप्लाय करू शकतात. आणि त्यांनी अप्लाय केला आणि जे काही करस्पॉन्डन्स आहे तो केला की त्याच्यानंतर त्यांना स्कीमनुसार 10 लाख किंवा जे काही हे असेल तशी रक्कम त्यांना मिळू शकेल. असं प्रत्येक जी काही गव्हर्नमेंटची स्कीम आहे किंवा ज्या काही नासाच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. तर त्या क्रायटेरियामध्ये जर तो व्यक्ती येत असेल आणि त्यांनी जर डॉक्युमेंटचा कंप्लाय केला असेल तर त्यालाच लाभ देता येईल. त्याच्यामध्ये तो जर बसत नसेल आणि तरीही त्याने फॉर्म भरला तर तो रिजेक्टच होईल. आत्ता तुम्ही जी स्कीम सांगितली अशा किती योजना आहेत आणि त्यांची नावं माहिती व्हायला हवीत की आता जसं मनोधैर्य आहे असं एक एक्झाम्पल आहे तर अशा ह्या योजनांचे प्रकार कसे आहेत हे कसं माहिती होईल की जसं आत्ता तुम्ही सांगितलं मग त्याचा लाभ घेण्यासाठीचे ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांपर्यंत ती योजना आणि त्या योजनेची माहिती त्याचे काय निकष आहेत हे माहिती होण्यासाठी अगोदर काय केलं जाणार आहे म्हणजे 9 तारखेच्या अगोदर? आपण त्याचं एक पॅम्पलेट तयार केलेलं आहे. त्याचं लॉन्चिंग आपण 9 तारखेला जे काही डिग्नेटरीज असतील त्यांच्या हस्ते करूयात. पण त्याच्यासाठीचे डिटेल्स इन्फॉर्मेशन आहेत त्या आपण सगळ्या रेडी केलेल्या आहेत आणि त्या गव्हर्नमेंट ऑफिसर्स मार्फत किंवा आपले जे अवेअरनेस कॅम्प्स होणार आहेत जे कॉलेजचे स्टुडंट्स असतील किंवा ॲडव्होकेट्स असतील तर त्यांना आपण ती पुरवत आहोत. जसे आपले गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट बघितलं तर न्याय विभाग आहे, सोशल जस्टिस डिपार्टमेंट असतं किंवा आरोग्य विभाग आहे. तर अशा वेगवेगळ्या खात्याच्या जर तुम्ही बघायला गेला स्कीम्स तर एका खात्यामध्ये 100च्या वर स्कीम्स आहेत. तर प्रत्येकाचं आता इथे नाव नमूद करणं पॉसिबल नाही आहे पण जसा समोरचा व्यक्ती आहे त्याची जी अडचण आहे तर त्याला कुठली स्कीम ॲप्लिकेबल होऊ शकते हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यासाठी आपण कॉलेजचे स्टुडंट्स गॅदर केलेले आहेत आणि आपल्या ॲडव्होकेट्सना पण आपण तसा एक ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन त्यांना आपण त्या सगळ्या स्कीम्सबाबत ट्रेन करणार आहोत की जेणेकरून ते लोकांपर्यंत आउटरीच प्रोग्राम्स घेऊन त्यांना सगळं हे समजावून सांगतील. तर प्रत्येक विभागाचे असे जे काही आहे ते वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये विभाग वाईज योजनांची माहिती राहणार आहे का? प्रत्येक 10 ते 15 विभाग आहेत त्याच्यामध्ये असे विभाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या इन्क्लुडिंग 100 स्कीम्स आहेत. तर आपण काय केलेलं आहे QR कोड जनरेट केलेला आहे. त्या QR कोडला कोणी जर मोबाईलवरून स्कॅन केलं तर त्याला पूर्णपणे 100 स्कीम्स त्याला दिसतील. त्याच्यामध्ये त्याला आता समजा संजय गांधी निवास योजना आहे
आणि तो कोणाला जर एखाद्या व्यक्तीला निवासाचा प्रॉब्लेम आहे तर तो त्या स्कीमवरती क्लिक करेल, त्याच्यानंतर ती पूर्ण स्कीम दिसेल, पात्रतेचे निकष काय आहेत, काय स्कीमद्वारे त्याला कुठं घर मिळू शकतं, किती रुपयांपर्यंत मिळू शकतं, त्याच्यासाठी त्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये अर्ज करायचे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. ते छोटंसं पॅम्पलेट आपण त्या दिवशी लॉन्च करणार आहे. पण ह्या सगळ्या स्कीम्स आपण सगळ्या एकत्र केलेल्या आहेत, त्या आम्ही इन ॲडव्हान्स आपल्या सगळ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. 9 तारखेला आपण करणार आहे, त्या दिवशी अवेअरनेस करण्यासाठी. अगोदर आपण ते सगळं एकत्र केलेले आहेत त्या स्कीम्स आणि त्या आपण पोहोचवणार आहोत त्यांच्याकडे. लीगल एड बद्दल पण काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. DLSAचं वर्क, लीगल एड आणि आपला कॅम्प या संदर्भात काहीही कसलाही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. एका दिवसात करणं शक्य आहे का? काय जो कॅम्प होणार एका दिवसात करणं शक्य आहे? त्या दिवशी पॉम्पलेट देणार नागरिकांना कसं करणार? काय त्यांचं असं म्हणणं प्रॉम्प्लेट आपण हे करणार आहे, तर एका दिवसात कसं करणार? नाही, त्याच्यासाठी आपण ते एका फॉर्मॅटमध्ये लॉन्च करणार त्या दिवशी. पण याच्या आधी आपण त्या सगळ्या स्कीम्स एकत्र तर केलेल्याच आहेत ना आपल्याकडे. तर ह्या सगळ्या स्कीम्स आत्ताच आम्ही ॲडव्होकेट्स मार्फत आणि पॅरालिगल व्हॉलंटियर्स मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणजे जनसामान्यापर्यंत, की जेणेकरून त्यांना आधीच समजेल आणि मग त्या दिवशी येऊन ते पर्टिक्युलर त्या स्टॉलला जातील आणि मग तिथं अर्ज आपला सादर करतील. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये अगोदरच लोकांपर्यंत हे सगळं आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, तर आपल्या प्रेस मार्फत सुद्धा हे गेलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आम्ही त्या सगळ्या स्कीम्स आधीच पाठवू, इन ॲडव्हान्स पाठवू. तर उद्यापासून त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे हे त्यांनी ठरवायचं आहे. अगदी त्याच दिवशी त्याला मिळालं पाहिजे असं नाही, पण त्याच्यावर पोहोचलं तिथून पुढे प्रोसेस होईल. कसं आहे सर माहिती आहे का, या ज्या स्कीम आहेत ह्या कित्येक लोकांना माहितच नाही. बरोबर आहे. त्याच्यातून माहिती घेणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे. आज पण त्या सगळ्या स्कीम्स माझ्याकडे आहेत, मी आपल्याला शेअर करते आणि मीच आपल्यालाच रिक्वेस्ट करते की आपल्या मार्फतच आपण जनमानसांपर्यंत त्या सगळ्या स्कीम्स पोहोचवाव्यात. आपण 9 तारखेच्या कॅम्पचं जास्तीत जास्त प्रसारण करावं, की जिथं तिथं लोक येतील. त्या दिवशी जरी त्याचं काम नाही झालं तर त्याला त्या दिवशी कुठं जायचं आहे, आपलं टार्गेट तरी समजेल बाबा आपल्याला हे मिळतं इथं जायचं. हा उद्देश आपला त्या मागचा आहे. त्याच दिवशी सगळं होईल असं नाही आहे, परंतु त्याला कळेल की आपल्याला बाबा काय आपल्याला उपलब्ध आहे, शासन आपल्याला काय देते, आपल्यासाठी स्कीम काय आहे हे कळेल आणि त्या मार्गाने आम्ही त्यानंतर DLSA आपला त्याचा फॉलोअप घेईल. त्यानं आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर आम्हीही त्याला सांगू की जात या स्कीम आहेत बाबा. त्या दिवशी त्याच्या अगोदर जितके अप्रोच होतील त्यांना आपण द्यायचा लाभ द्यायचा प्रयत्न करू, पण ज्यांना मिळणार नाही त्यांना माहिती त्या दिवशी पूर्ण दिली, कारण त्या डिपार्टमेंटचे संबंधित अधिकारी त्या स्टॉलमध्ये हजर असतात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे जे आम्ही त्या दिवशी लॉन्च करतो QR कोडचं, ते आजपर्यंत कुठेही झालेलं नाही. एका QR कोडमध्ये सगळ्या तुमच्या स्कीमची माहिती येईल. संबंधित स्कीमला क्लिक केलं तर त्या स्कीमची पूर्ण माहिती त्याच्याखाली. तर त्या तुमच्याकडे एखादं पॉम्पलेट असेल तर दिलं तर बरं होईल सर. तो आपण म्हणजे माहिती आम्हाला ते जे लॉन्चिंग आहे ते त्या दिवशी होते आपल्या. आता माझ्याकडे सगळ्या स्कीम्स अवेलेबल आहेत मोबाईलवरती, मी आपल्याला शेअर करून देते. ठीक आहे, म्हणजे आम्हाला प्रिंट करायला. येस लगेच प्रिंट आउट काढून तुम्ही त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. अजून कोणाला काही शंका कृषी विभागामध्ये साहेब शेतकऱ्यांसाठी काही योजना असतील किंवा की शेतकऱ्यांना त्या PM किसान असेल किंवा मग शेतकऱ्यांना सन्मान निधी जो मिळतो किंवा ते सोसायटीचे कर्ज समजा त्याने भरलं नाही तर त्याला शासनाची काही स्कीम असेल त्या संदर्भात पण आपल्याला त्याच्यामध्ये माहिती प्रोव्हाइड झाली. शेतकऱ्यांची पण आहेत, आरोग्य डिपार्टमेंटशी रिलेटेड आहेत. आता मलाही परवाच समजलं, मलाही माहीत नव्हतं की प्रत्येक जे गव्हर्नमेंट म्हणजे प्रत्येक आपले जे प्रायव्हेट असो हॉस्पिटल असेल किंवा ट्रस्टची जे रजिस्टर्ड सगळे हॉस्पिटल्स आहेत तर त्याच्यामध्ये काही बेड
म्हणजे 25% बेड हे अशा गरीब लोकांसाठी असतात, रिझर्व ठेवलेले. मग त्यांचा कुठलाही मोठ्यातला मोठा रोग असेल किंवा काही असेल तर ते फ्री ऑफ कॉस्ट त्यांना सर्व्हिसेस द्यायच्या आहेत आणि त्यांचा जो काही आजार आहे त्याचं निराकरण करून द्यायचं आहे. हे मलाही माहीत नव्हतं. आता त्या स्कीममध्ये ॲड करण्यासाठी आम्ही जेव्हा त्या सगळ्या स्कीम एकत्र केल्या त्या दिवशी लक्षात आलं की अशी पण सुविधा आहे. तर प्रत्येक वेगवेगळे शेतकरी जसं तुम्ही म्हणालात त्यांच्यासाठीच्या आहेत, त्याच्यानंतर ट्रॅफिकिंगमधल्या ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी आहेत, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. म्हणून म्हटलं की ते इतक्या स्कीम्स झालेत, आता हजारोंच्या वरती स्कीम्स झालेत. त्याच्यामुळे ते एक स्कीम जरी मी इथं सांगत बसले तरी आपल्याला 2-3 तास पुरणार नाहीत. म्हणून ते सगळे डिटेल्स आहेत आपल्याकडे, डिपार्टमेंटनुसार आहेत. आरोग्य खातं वेगळ्या, त्याच्यानंतर ट्रस्ट रिलेटेड वेगळ्या आहेत किंवा अजून कुठल्या ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. तर ते आपण सगळं पुरवूयात माहिती आपल्याला. आज हा प्रोग्राम आपण 5 तालुक्यांचा घेतो. आज जसं इथं झालं तसं बाकीच्या तालुक्यात आमच्याकडे जर घेता आलं, आपण जरी नाही आलं, तिथल्या साहेबांना सूचना दिली, प्रेस घेतली तर हे जास्त. आम्ही आयडेंटिफाय 5 तालुके केलेत कारण की इथल्या लोकल ह्याचा मॉब त्याला यायला सोयीस्कर राहील म्हणून. पण समजा या कॅम्पमध्ये तुमचा पुण्याचा एखादा रहिवासी आहे आणि तुमच्या ओळखीचा आहे, त्याला स्कीमचा लाभ घ्यायचा आहे, तर असं नाही की त्याला कुठला बॅन आहे की तू येऊ शकत नाही. ही कॅन पार्टिसिपेट. तसं नाही, मी म्हणलं आता आमचं दौंड हे बोर्डचे, बारामती, इंदापूर इथंही असं जर प्रेस घेतली आपण तिथल्या साहेब. अच्छा, हा प्रेस कॉन्फरन्स आपण घ्यायला सांगू त्या प्रत्येक तालुक्याला सांगूया. ॲक्च्युली 9 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सासवडबारचे सर्व विधिज्ञ या ठिकाणी हजर आहोत. पण आम्हालाही या बाबतची पूर्ण कल्पना नव्हती, परंतु बरीचशी माहिती या ठिकाणी आपण इथं आलात. आणि नक्की 9 तारखेला काय होणार आहे याचं आपण जे पत्रकार बंधू आहात आपल्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचेलच, परंतु जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेणं कसं महत्त्वाचं आहे. हे एक टीम वर्क आहे. या टीम वर्कनी म्हणजे शासकीय अधिकारी असतील, वकील मंडळी असतील, न्यायाधीश मंडळी असतील, सर्व स्तरातून जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती मिळणं आणि माहिती मिळून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळणं हे सगळ्यात योग्य होईल असं मला वाटतं. माननीय न्यायाधीश वाघमारे साहेब, माननीय न्यायाधीश कचरे साहेब, प्रमुख विधी न्यायाधीश माननीय सोनल पाटील मॅडम, सासवड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय बिलाल साहेब, बरड साहेब, त्यानंतर देशमुख मॅडम आणि सर्वात महत्त्वाचं सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे आमच्या सासवड न्यायालयाचे सर्व विधिज्ञ, तसंच कोर्टातील स्टाफ आणि सर्व समोर बसणारे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो.